नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यक पदांची जी भरती निघालेली आहे, 1903 पदांची भरती आहे. त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. या व्हिडिओमधून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया. जागा, त्यांचा पगार, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तसेच इतर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या व्हिडिओतून बघणार बघणार आहोत आणि मिळणार आहेत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. चला मग आपण बघूया याची टप्पे व टप्प्यानुसार काय काय आपल्याला अटी शर्ती आहेत त्याविषयीची माहिती आपण बघूया. कागदपत्र काय लागणार आहेत ते बघूया. यांचा पगार किती असेल, शैक्षणिक अर्हता काय असेल, अनुभव लागेल का, इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. व्हिडिओ थोडा लांब होईल तरी आपण पूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या जाहिरातीची आपण जवळपास 2-2.5 वर्षापासून वाट पाहत होतो. अत्यंत आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांसाठी ही. जाहिरातीमध्ये किती पदे भरणार? 1903 पदं हे भरणार आहेत. सेवायोजन जाहिरात क्रमांक 9/2023 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल कार्यालय आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी व राज्यभार प्रक्षेपण केंद्र हे येरोली येथे आहे. त्यापैकी 7 परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालय आहेत. त्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वेतन गट 4 मधील विभाग राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. विद्युत पारेषण 3 वर्षाचा कंत्राटी कालावधीत समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांचा विचार करून कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्याबाबत कंपनीचा आणि प्रशासनाचा निर्णय आहेत. रिक्त पदांचा व अनुशेषाचा तपशील हा खालीलप्रमाणे आहेत. महिलांसाठी 30% आरक्षण आहे. माजी सैनिकांसाठी 15%, प्रकल्पग्रस्तासाठी 5%, भूकंपग्रस्तासाठी 2%, खेळाडूसाठी 5%, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे आणि एकूण पदे अशा प्रकारे हे आरक्षण विभाग आहेत. अनुसूचित जाती जमातीसाठी अनुक्रमे 59, 41, विमुक्त जातीसाठी 15, भटक्या जमातीसाठी B9. महिला आरक्षणाची आपण माहिती बघत आहोत. भटक्या जमाती क साठी 17 आहेत, भटक्या ड साठी 7, विशेष मागास प्रवर्ग 12, इतर मागास प्रवर्ग 112, आर्थिकदृष्ट्या 56, खुला 220, एकूण रिक्त पदे ही 550 आहेत. आणि दिव्यांगांसाठी राखीव पदे आहेत 4% प्रमाणे 80 आणि अनाथांसाठी संस्थात्मक 12. यासाठी पूर्ण आपल्याला डिटेल माहिती वाचण्यासाठी मी ही व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ही पूर्ण PDF आपल्याला देत आहे. आता आपण बघूयात या विषयाच्या अटी शर्ती काय आहेत. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या विभागीय कार्यालयाच्या बिंदू नियमातील रिक्त पदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शविलेला आहे. त्यामुळे ती एकूण रिक्त पदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही याची नोंद उमेदवाराने घ्यावी. जाहिरात दर्शनात आलेल्या पदसंख्येत व आरक्षणाच्या स्थितीत सामाजिक व समांतर आरक्षण निकट असल्यास बदल होऊ शकतो. असा बदल करण्याचा अधिकार कंपनीस असून सदर बदलाबाबत जाहिरातीद्वारे व अन्य मार्गाने अथवा उमेदवारास व्यक्तिशः वेगळा खुलासा करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या ही प्राप्त परिस्थितीमध्ये त्या विभागीय कार्यालयाच्या बिंदू नामातील रिक्त पदे अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शविलेले आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड झाल्यास त्याला त्या कोणत्या परिमंडळांतर्गत देण्यात येईल
याबाबतच्या सूचना क्रमांक 8 येथे निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रस्तावनेबाबत शीर्षकाखाली देण्यात आले आहेत. त्या सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचाव्यात. कंत्राटी कालावधी हा उमेदवाराला प्रथम 3 वर्षाचा असेल आणि तो पूर्ण केल्यानंतरच त्याला कायमस्वरूपी सामावून घेण्यात येईल. विद्युत सहाय्यक पारेषण या पदी निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधी 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर आपल्याला परमनंट करण्यात येणार आहे. परंतु त्या अगोदर प्रत्येक वर्षी काम केलेल्या कामाचा आढावा हा घेणार असून त्याचं काम बघून त्याचा कंत्राटी कालावधी चालू ठेवण्यात येणार आहे. विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरता एकत्रित मानधन खालीलप्रमाणे आहे. पहिल्या वर्षी दरमहा 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तृतीय वर्षी 17,000 दरमहा आणि यातून उपरोक्त मानधनात भविष्य निधी, आयकर, व्यवसाय कर, मेडिक्लेम इत्यादी गोष्टी वजावट केल्या जातील. आता शैक्षणिक अर्हतेबाबत बराच दिवस गोंधळ निर्माण झाला होता विद्युत सहाय्यक या पदाच्या बाबतीत, की इथं वीजतंत्री किंवा तारतंत्रीबाबत, परंतु या जाहिरातीमध्येही फक्त आणि फक्त वीजतंत्रीसाठीच जाहिरात असणार आहे असं नमूद केलेलं आहे. शैक्षणिक अर्हता दिनांक 10/12/2023 पर्यंत खाली शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय परीक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय परीक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र किंवा COP म्हणजे सेंट्रल ऑफ एक्सलंट इलेक्ट्रिकल सेक्टरमधील असणं गरजेचं आहे. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक 10/12/2023 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे. सदर विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक अर्हता संपादित केलेल्या उमेदवारांनी जरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले असले तरी ते अपात्र ठरतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. वयोमर्यादा ही 10/12/2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वर्ष 38 वर्षे असावे. वयोमर्यादेकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC प्रमाणपत्रावरील नोंदवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षाची शिथिल राहील. माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांच्या सैनिकी सेवेच्या कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी वयाची कमाल मर्यादा ही 43 वर्षे राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरसकट 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवारांकरता 45 वर्ष इतकी राहील आणि महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही 57 वर्ष राहील. आणि ज्यांनी MECBमध्ये किंवा महापारेषणमध्ये यशस्वीरित्या वीजतंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधी इतकी कमाल वयोमर्यादा शिथिल राहील. अर्थातच ज्यांनी 2 वर्षाची केलेली आहे त्यांना 2 वर्ष वयोमर्यादा आणि 1 वर्षासाठी 1 वर्ष. सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी शर्ती असतील. उमेदवार महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडं आदिवासी प्रमाणपत्र असणं कंपल्सरी आहे. तदनंतर डोमिसाईल जात वैधता प्रमाणपत्र हेही जरुरीचं आहे. आणि सामाजिक आरक्षणाच्या तसे वयाच्या व परीक्षा शुल्काच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. नॉन क्रिमिनल अगोदरच आपण बोललेलो आहेत. महिला आरक्षणासाठी आपण पूर्ण ही PDF वाचू शकता. माजी सैनिकांना पण 15% आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्तासाठी प्रकल्पग्रस्ताचं वैध प्रमाणपत्र असणं जरुरीचं आहे.
भूकंपग्रस्तासाठी पण वैध प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच खेळाडूंसाठीही महाराष्ट्र शासनाचं जे राज्यस्तरीय निवड चाचणीचं झालेलं खेळाडूचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. निवड पद्धती ही ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलवले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. उमेदवाराची अंतिम निवड ही त्यांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्राची पडताळणी करूनच केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षा ही पदांकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ॲप्टिट्यूड या आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. 20 तंत्री व्यवसायातील प्रोफेशनल नॉलेज, त्याचे 50 प्रश्न असतील, गुण असतील 110. परीक्षेचा एकूण कालावधी आहे 120 मिनटं. सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूडसाठी तर्कशक्ती, रिझनिंग, संस्थात्मक अभियोग्यता गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण असं हे एकूण 80 प्रश्न असतील आणि गुण असतील 40. 130 प्रश्न 150 गुणांची परीक्षा राहील. उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड म्हणून एकास 4 हे आहे. 4 प्रश्न चुकल्यास 1 गुण वजा करण्यात येईल. उत्तर न दिलेल्या गुणांना पेनल्टी राहणार नाही. उमेदवाराने उपरोक्त नमूद 20 तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व प्रश्नाचे विषय सोडवणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा उमेदवारी जरी लेखी परीक्षेतील गुणाच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळाले असले तरी त्याची निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणाच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवाराची विहित शारीरिक वैद्यकीय चाचणी तपासणी करण्यात येईल. शारीरिक चाचणी वैद्यकीय तपासणीत उमेदवार अपात्र झाल्यास स्वतंत्र करण्यात याबाबत निकष निवडीपूर्वी प्रशासनातर्फे स्वतंत्र जाहीर करण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांना अशा विविध शारीरिक व वैद्यकीय चाचणी तपासणीत उत्तीर्ण होणं अनिवार्य राहील. तसे न झाल्यास उमेदवाराचे जरी लेखी गुण त्यात नाव असेल तरी त्याची निवड केली जाणार नाही. आणि ज्या लोकांनी महापारेषण आणि पूर्वीच्या MCBमध्ये अप्रेंटिस केलेले आहे त्यांच्यासाठी 10% गुण त्यांच्या लेखी परीक्षेत गुणामध्ये मिळवून गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. त्यासाठी त्यांच्याकडे कंपनीने जारी केलेलं प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस असणं आवश्यक आहे. महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण कंपनीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 518 दिनांक 29/9/2017 अन्वये प्रशिक्षणाची योजना सुरू केली असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणाच्या वाढीव गुण देण्याची तरतूद केलेली आहे. अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना सदर योजनेमधील तरतुदीनुसार महापारेषण कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळालेले गुणांचे रूपांतर करून 100 गुणात रूपांतर करून अशा रूपांतरित गुणांमध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 25 वाढीव गुण देऊन अंतिम गुणवत्ता निवड सूची तयार करण्यात येईल. जे कंपनीमध्ये आउटसोर्सिंग म्हणून कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यासाठी पण याच्यामध्ये गुणांचं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. ते काय आहे ते बघू. महापारेषण कंपनीमध्ये बाह्य सूत्रांद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेषण कंपनीत बाह्य सूत्रांद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांची ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणामध्ये प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 गुण अतिरिक्त देण्यात येतील. आणि 150 पैकी मिळवलेला गुण व अतिरिक्त गुण याचे रूपांतर करून 100 गुणात त्यांची निवड सूची तयार करण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतर करून 100 गुणात करून अंतिम यादी निवड सूची तयार करण्यात येईल.
अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागास प्रवर्गातील उमेदवाराकरता 100 गुणांपैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तेवढे गुण प्राप्त न केल्यास त्यांची निवड होणार नाही. ज्या उमेदवारांच्या परीक्षेत मिळालेले गुण समान असतील त्यामधील मंडळात आणि पारेषणमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तसेच 2 किंवा अधिक उमेदवाराचे एकूण गुण समान असतील तर सदर उमेदवाराचा जन्मतारीख विचार घेऊन ज्येष्ठताक्रम वयाने ज्येष्ठ असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ज्या उमेदवारांना निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापनेबाबत त्यांना ज्या परिमंडळांतर्गत पदस्थापना हवी आहे त्यांना परिमंडळाच्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात निवड करावी. सदर पर्याय निवडताना उमेदवारांनी जाहिरातीसोबत जोडलेल्या परिपत्रक क्रमांक 1 मध्ये दर्शविलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाचा अनुशेष रिक्त पदांची संख्या विचारात घेऊनच परिमंडळाची निवड करावी. उमेदवारांची या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याचे ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळात त्याच्या पदस्थापनेकरिता विचार करण्यात येईल. असे असले तरी उमेदवाराची पदस्थापना ही कंपनीच्या त्या वेळेच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचे अधिकार हे प्रशासनास राहतील. निकडीप्रमाणे जर अनुशेष रिक्त पद त्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्याप्रमाणे प्रस्थापना देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. या बाबतीत कोणीही बाह्य हस्तक्षेप केल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. उमेदवारांनी निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणं आवश्यक आहे. परीक्षा केंद्र ही ऑनलाईन परीक्षेकरता अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर इत्यादी आहेत. उमेदवारांनी परीक्षा केंद्र ही 3 निवडायचे आहेत. त्यासाठी 1 केंद्र उमेदवारास देण्यात येईल. तथापि 3ही केंद्रासाठी आवश्यक असलेल्या किमान उमेदवाराची नोंदणी न झाल्यास अथवा अन्य कोणत्याही प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही कारणामुळे त्या केंद्रावर परीक्षा घेता येणार नसल्यास अथवा त्या उमेदवारास त्या परीक्षा केंद्रावर देता येत नसल्यास सदर उमेदवारांना उपलब्धीनुसार अन्य कोणत्याही परीक्षा केंद्रावर वर्ग करण्यात येईल. याबाबत कंपनीचा प्रशासनाचा निर्णय हा अंतिम असेल आणि त्याचे अधिकार कंपनी राखून ठेवत आहे. उमेदवारांनी निवड केलेल्या केंद्रावर त्या केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी झाल्यास या कारणामुळे हे उमेदवारास अन्य उपलब्ध केंद्रावर वर्ग करण्यात येईल. परीक्षा शुल्क हे खुल्या वर्गासाठी 500 रुपये आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ घटकांसाठी 250 रुपये आहे. दिव्यांग व माजी सैनिकासाठी परीक्षा शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. ऑनलाईन शुल्काव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने शुल्क हे स्वीकारले जाणार नाही. ते ना परतावा राहील. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असेल आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. ऑनलाईन अर्ज करते वेळेस पात्रताधारक उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. इतर माध्यमाने अर्ज सादर केल्यास तो विचारात घेतला जाणार नाही. यामध्ये अर्ज सादर करताना वय आणि सर्व नमूद केलेले शैक्षणिक बाबी तपासून बघायच्या आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन सिस्टीम जनरेटर अर्जामध्ये दर्शवलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, महाराष्ट्र, आदिवासी जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला खेळामधील प्रावीण्य, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, शारीरिक बाधित, व्यंगत्वाचे प्रमाण, तदर्थ मंडळ महापारेषण कंपनीकडे शिकावी उमेदवारी पूर्ण केलेले असणं इत्यादी बाबी सिद्ध करणे हे सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतीही खोटी माहिती आपण अर्जात भरायची नाही. महिला उमेदवारांनी लग्नानंतर नावात बदल केला असल्यास ते त्या नव्या नावाने अर्ज करू शकतात. परंतु ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यांनी ऑनलाईन अर्जात पूर्वीचे नाव व सुधारित नाव नमूद करणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेत उपस्थित राहताना अशा महिला उमेदवारांना कॉल सेंटरमध्ये नमूद केलेले प्रथम नाव, वडिलांचे व पतीचे नाव, आडनाव, छायाचित्र ओळखपत्रावर नमूद केलेले प्रथम नाव, वडिलांचे, पतीचे नाव, आडनाव हे एक समान असणे आवश्यक आहे.
ज्या महिला उमेदवाराचे कॉल सेंटरमध्ये नमूद केलेले प्रथम नाव वडिलांचे पतीचे नाव आडनाव हे छायाचित्र ओळखपत्रावर नमूद केलेले प्रथम नाव वडिलांचे पतीचे नाव आडनावापेक्षा वेगळे असेल तर अशा उमेदवारास परीक्षेसाठी बसू देणार जाणार नाही. उमेदवार एकदाच पूर्ण माहिती भरू शकत नसल्यास ते ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून सेव्ह करून ठेवू शकतात. आणि सेव्ह करण्यापूर्वी आपण भरलेली माहिती खरी आहे का याची खात्री करायची आहे. सदर अर्जात नमूद केलेली माहिती उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने इंग्रजी भाषेतून करावी. पूर्ण माहिती भरल्यानंतर भरलेली माहिती बरोबर आहे का याची काळजी करून कंप्लीट रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. इथे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षेत हजर राहावयाच्या सूचना आहेत, त्या आपण व्हिडिओमधून तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा PDF मधूनही वाचू शकता. भरती प्रक्रियेचा कार्यक्रम हा अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिनांक 20/11/2023 पासून ते दिनांक 10/12/2023 पर्यंत रात्रीचे 12 वाजेपर्यंत चालू राहील. ऑनलाईन परीक्षेचा अंदाजित तारीख ही फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एक सिरीज मदत होईल ह्या हेतुस्तव यूट्यूबवर आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे आणि नसल्यास सेवेत रुजू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत मराठी भाषा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. भरती प्रक्रियेसंबंधी माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावर करिअर या सदरात प्रसिद्ध करण्यात येईल. या जाहिराती अनुषंगाने निर्माण झालेला कोणताही वादविवाद हा मान्य उच्च न्यायालय मुंबई खंड विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असेल. सदर भरती प्रक्रिया ही मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक 53-23/2019 व सदर अर्ज याचिकेमधील अंतिम अर्ज स्टॅम्प क्रमांक 31/451/2023 च्या अंतिम आदेशानुसार राहून पूर्ण करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला इकडं क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती घेऊन जाणार आहे. जमल्यास ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा एक व्हिडिओ मी अपलोड करेल. एकूण 7 परिमंडळातील माहिती खाली दिलेली आहे. ते आपण PDF मध्ये बघू शकता. PDF ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये उपलब्ध आहे, तिथून डाउनलोड करू शकता. आणि आपल्याला काय भरती संदर्भात डाऊट्स असल्यास आपण कमेंट बॉक्समध्येही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद. व्हिडिओ लांब असला तरीही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरंही मिळालेली आहेत.